शिवलीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलदामा निज जन हृदय आरामा चरांचर फिलांकित द्रुमा नामा अनामातीता तू इंदिरावर भगनी निरंजना षडाश्चरणका शफरध्वजित दहना ब्रह्मानंदा माललोचना भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजात वाम अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगी भूषणा सर्वव्यापक अंधकमर्दाना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू. हे पयफेल धवन जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण अगाध सुरसाख्यान शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसे कथाची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनिकादिका मुनिजना सूत सांगे नैमिषरणी इक्षुकवंशी महाराज मित्रसह नामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडौजा पृथ्वीवरी पृथवसाने करुण घातले उर्वीस पालान प्रताप सूर्य गोलापूर्ण शत्रुभंगने मावळली. तो एकदा मृग व्याजे करुण निघाला धुरंधर चमू घेऊन घोरंदर परेशाला विपिन तो सावजे चाहूकडून उठली. व्याघ्र बुक्रुईस वनकेसरी मृगामृगी वानर वानरी शशिक जंबुकांच्या हारी संहारित रूपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जावादी बिडलाक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापते धावती. रुपे मारले जीव बहुस त्यात एक मारला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरुण मनिका पट्टकल्पुना म्हणे सूड घेईन बंधूचा मित्रसह पातला स्वनगरीचा असुरे धरला मानववेश कृष्ण वसनवेष्टित विशेष दरवीस्कंदी घेऊन या नृपासी भेटला येऊन म्हणे मी रूपशास्त्री परमनिपुण अन्य साका सुवास करीन देखुनी सुरणार भुलती राये ठेविला पाकसज्ञी त्यावरी पितृतिथी लक्ष्मी गुरु वशिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठ आणिला भोजना आला अब्जनंदन तो राक्षसे कापट्ट स्मरण शाकात नरमास शिजून ऋषीस आणून वाढले त्रिकालज्ञानी वसिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्टे सकळ जाणुनी मित्रसह शापिला म्हणे तू वनी होशी राक्षस तेथे न मिळे आहार निशेष मी ब्राह्मण नरमास वाढिले कैसे पापिया राम म्हणे मी नेने सर्वथा बोलला शुभशास्त्री झाडता तव तो पळाला रक्षण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मी तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मंदयती नामे पुण्यखानी रूपे केवळ लावण्य हिरणी चतुर्य उपमा जे विशारदा मंदयती म्हणे राया दूरदृष्टी पाही विचारुनिया शिष्ये गुरुसी शापाव्या अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होई धरित्री मग आपल्या प्रपदावरी जल टाके मित्रसह तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाला कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कालमशपद नाम त्याचे वसिष्ठे जाणून वृत्तांत रायाचे उशाप देत म्हणे द्वादश वर्षी होशील मुक्त येसी स्वस्ताना आपल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्मशपद राक्षस होऊन शुद्धाक्रांत निषदिन वनी भक्षी जीव सर्व परमभयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्रदंतवाडा वाढिल्या जीवे बक्षिल्या आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसी धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळ सत्य माझा कांत मारू नको कडवा लोळे सुंदरी करुणा बाकी पदर पसरी सवेची जावणी चरणधरी सोडी झडकरी पती माझा पती सवक्षू नको राजेंद्रा महातपाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसे अंतकाळी ऐसी करुणा भाकित गामिनी हृदय भक्षिले तेच क्षणी अस्थिर पंजर टाकुनी ती पुढे दिधला तव ती दुखे करुणे आकृषे कपाळ पिटी धरिणी मृतिका घेऊन घाली वदनी कोण वनी सावरी ते मग तिने शाप दिदला राजा ते जो अलोट विधी हरहराते म्हणे मंदयती संगे सुरते प्राण जाईल तेच क्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा न तुझं न घडोरे चांडाळा ऐसा शाप वधोनी ते वेळा केल्या गोळा असती पतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनी रावस्वनगरीला येऊनी वर्तमान सांगे श्रेयसी ये रेखा पळापिटी आक्रोशे करुणी म्हणे झाले वंशखंडन पतीसी बोले ब्रह्मचर्या धरुण प्राण आपला रक्षा का अनिवार्य अत्यंत मन न करी कोणे स्त्रीसी संभाषण खदिरांगाची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्रा जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडुनी गरुडी दिन करी की नासिकी वेसन घालुनी महावृषभ करती दिन की वनी निरंकुश वानर धरुणी क्षीण करती मग तैसे कल्माशपात भूप होऊनी राहिला दीनरूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथीचे पाहून प्रमाण वशिष्ठे मंदयतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र झाला तेने पुढे वंश चालविला असो तो राम गेला मृगेसी निघाला
यथारण्य तेथे गृह वाटे नृपला भोग त्याजलाय सर्वही. मनात मनोज विकार उठत विवेका कुशे काम इक आवरित. मने स्त्रीशी वैधव्य मज मृत्यू ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहना प्राक्तन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून भोगविल्या विन न सुटेची. ऐसा राव उदासयुक्त हिंडी वनी हिंडता मागे पाहत. तो पिशाच भयानक अत्यंत राईपाठी उभे सदा. दाम्पत्य पूर्वी वारिले तो ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृती ती महाविकळा दंत करकळा खात. राय व्रते केली बहुत दान केले बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला मिथिला नगरी समीप आला. वनश्री देखता आनंदला परी ब्रह्मत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुता आम्रवृक्ष फळभरे डोलत. पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खजुरिया. चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नग राजे शेवंती. मलायगार कृष्णरागर जाती जपा करवीर कोविंदार. वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदर. कल्पित्य बिल्व अंजीर अर्जुन सुमंद कदंब. ते ऐसी आमनामाची नृप्ती क्षण एक पावला विश्रांती. परी ते पाठीशी पापमती ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडी रंका लागुनी. की क्षितदा पुढे उचंबळून शिराब्दी जैसा पातला. की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी झाला. तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्यामादी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी ते स्थानी पातला. राय घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण. उभा ठाकला कर्जुन करिस्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन पापे संहारिती संपूर्ण. तू विलोकीसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्त्रनयन होय. त्यावरी तो महाराज गौतम कालमशपद पुसे कुशलेक्षम. राजराष्ट्र प्रजा अमात्या परमसुखे करुणी नांदती की. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सधर्माचरती की समग्र. पशु सेवक पुत्र कलत्र समत्र समस्त सुखरूप आहेत की. राव म्हणे आपले कृपे करून समस्त आहोत क्षेम कल्याण. परंतु आलसी वाटे दुरुण आनंदघन दिसतोसी. तुझ्या दर्शना मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषी प्रवृत्ती निवेदिले. गौतम म्हणे परमपवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र. तेथुनी मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे. ओंकार रूप कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत. सुर किन्नर सेविती मात्रा पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिकास दुर्लभ जाण. तेथे इंद्रसेन सहित जनार्दन तप गहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा. कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथीची वस्ती अहोरात्र. जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान. वशिष्ठ भृग जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावे मृडणी नायक मंडप गहनी सहित होतसे देख. नारद तुंबर गायक जेथे गाती शिवलीला. गोकर्णाभोवती समग्र उभे अखंड देवेचे भार. मुखे गर्जती शिवहर आनंद थोर होतसे. ऋषी करती वेदघोष अष्टनायकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्वा गायक सुरस तोषवती महेशा ते. ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्षे लागून सहगन कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित चारीद्वारे मणिमय खचित. ऐरावंतारूढ अमरनाथ पूर्वदारी तिष्ठितसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वरुण रमन. उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित भगवीत तेज विराजित. भूकैलास साक्षात माहेरी संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान त्याभोवती महासिद्धीचे पूजन. त्याभोवती कात्यायनी आवरण अष्टभावैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश दुर्द तेथीचे वस्ती अहोरात्र. अष्टोष्ट दिप्पाळ समग्र जोडणी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून अखंड आराधिती पिनाक पाणी. रयासी मनी गौतम मुनी मीही वसितो सदा तेथे. वरकड क्षेत्री लक्ष वृषे जान तप आचरला निर्वाण. गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिवावासर. समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे. रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. ते निर्वाण लिंग दशानने जान कैलासाहून आणले. गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती.
वयावरी सुतवक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिलान ती नित्य लिंग पूजनाविन जान उदक प्राशिन्न करेची पंचधान्याचे पिष्ट करुणी लिंग करी कामना धरुणी व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणतो जाऊन कैलासा प्रतिद्वी पंचवदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो चतुर्षष्टी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करून सारासार निवळिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोषे जेने राग उपराग भारे असहित मूर्छना शरीर कंपित स्वरतप्त ताल संगीत शास्त्राप्रमाणे गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत मने प्रसन्न झालो दशभुजा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वानयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकून संतोषीला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभापूर्ण ऐसी लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंदास मुरोण दिव्यलिंग ओतिले सहस्र बालसूर्यन पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजित अनाम सच्चिदानंद निवारण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने रचली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरीचे निदान त्रिभुवन सुंदर लल्लादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीता तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मुण शके विधिश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिनेई अपर्णा तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंदजननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानात चालला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हसतसे म्हणे ती कैवारी वैकुंठनाथ जो दहावेला आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत जे पद्य जातात धाववेगी वारी जननयना इंदिरावरा नगमागम वद्या सुहास्त्र बघता हे नीलपयोधर गात्रा धाववेगी सोडवी मज हे मधुकैठभ नरकुमुर भंजना हे दशावतारा धरा पीतवसना हे बदलांतका मानस रंजना हे जनार्दना जगद्गुरो हे कोटी मनोजतात श्रीधर असुर मर्दान परम उदार ऐसी स्तवन ऐकता सर्वे शर्व विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य पंचवदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिदली विप्र म्हणे खाली उतरून निहाळून पाहे इचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवयासाठी अमंगळ पूर्व वृद्ध गाल बैसे ते दंतहीन गदगदा विप्रहासे देखून टाकोनी रावण चालला मग रमा माधवे ते स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कैटाळीन अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपवीन तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वस्ती निर्मली रूपसंपन्न माया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै तिच्या स्वरूपाची प्रीती नाही त्रिजगती अंगीची सुहासे धावती कद्रवे चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विष ती नेत्रेचे चत्तरी पट्ट महिषा पतिव्रता मया सुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आदन सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जी माझी हे निर्वाण सांगता ती शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महिषासुरावरी निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्यपै ऐसे कथाची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननचे स्तमन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालावित चरफडीत मूत्र बरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमा माधवे
हाती घेऊन लघुशंकेस बैसावे हेही कर्म अनुचित. तव तो शुद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशी गायी राखता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई राणोराणी पळती. तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवर. अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांतिशीती लघुशंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर लोटले न सावरती अणिवार. एक घटका लोटता इत्र इभवक्त हाका फोडती गर्जोनी. माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलीची निर्धारी हस्तसंकेत थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. एव घटिका झाल्या 3 कदापि रावण नवठेची. जैसे पाखंडियाचे कुमुत नसरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र नसरे सत्य. पुन्हा एकदा हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी. म्हणून ठेवली भूमंडळी अक्षय स्थापिला कदा काळी. ब्रह्मादिका उपटोन पृथ्वी सहित अभंग. एकची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग. ऐशाच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटता डळमळती कुंभिनी. महाबळे दशमुख पाहे उपटून परिण उपटे तया लागून. अखंड अभंग जाहले. गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाईल पोन. रावण एक गायीचे कर्ण धावून या धरियेले. तोही न उपडे तया लागून मग तेथेची केले लिंगपूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाया पडले. रावण माता तेथे येऊन नित्य करे शिवपूजन. आदिलिंग हे जाणून करती अर्चन सुर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथीची करती अनुष्ठान. त्यांच्या बळे करून देवी जिंकले रावण. मायासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्ष पुत्र नातू गंती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजितायसा पुत्र अष्टादशा शोहिनी सेनाभार. जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्ण थोर महिमा. गोकर्णी क्षत्रीचा थोर महिमा. वर्णू न शके माधवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून झाले. मिथिलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येतो असतो त्वरेने. अद्भुत एक वर्तीला तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वृक्ष न्याग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळी अमंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण जामदग्न गलित कुष्ठ भरिले जाण. किडे पडले सरांगी व्रण दुर्गंधी उठली चौकडे. रक्तपिती भरुणी हस्तपाद बोटे गेली झडुनी परमकुंचित कुलक्षण. कैचे दे अन्न उदक देते दंतहीन कर्णहीन. गर्भिस्थियेचे गेले लोचन कर्ण नासिका झडून. किडे पडली बुचबुचित. अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळून. धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगित. तिच्या मरणकळा जवळी आली जाण वरते पाहिले आम्ही विलोकिन. तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया. भूच पंचवदन शिवदूत बैसले 4 जण. कवटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नितेजे विराजित भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्वेद्य. अष्टनायिका नृत्य करती किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे एके नृपसी मग तयांप्रती पुसिले. हे दिव्य विमान घेऊन कोणेचे करू जाता उद्धारण. ते म्हणती तया चांडाळी लागून शिवे अनु पाठविले. निजपदा मग म्या तयासी पुसले इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलले पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी कैकनाम्य ब्राह्मण त्यांची कन्या सुमित्रा जाण. आपल्या संदर्ग गर्वे करून कोणासी मानिना. ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली बापे शिकविला नायके. तो हे जाली गरोदर लोकनिंदा करती समग्र. मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले येसी. मग ही हिंडता देशांतर कोणा एक सभाग्य शूद्र. त्याने इथे स्त्री करुण सत्वर समग्र दिव्य अल्प ओपिले. तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रत. पुष्टी झाली बहुत घृणित लोचन उघडवना. शूद्र घेऊनी दास दासी गेली क्षत्रिय कुशिकर्मास. हे क्षुदित आठवणी मासास शस्त्रे घेऊन चालली. मध्ये माजली नगुटी लोचन हा बस्तीचा आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जाण पापिनी सुरी घालत असे. ते अट्टासे ओरडीत गायी हुंबरून अनर्थ करीत. इने कंठ छेदून गृहात वत्स नेले त्वरेने. डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवत्स ओळखले तेच क्षणी. तेव्हा तिने शिवशिव उच्चारुण म्हणे करणी न कळता केली. मग अर्धवत्स मास बक्षून उरले टाकी बाहेर नेऊन. लोकात उठले पूर्ण गोवत्स मारले व्याघ्राने. त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊन या अमदूत. येसिलेले मारित बहुज्याचे निर्दयपणे.
कुंभी पाखी घालती असी पत्रवण हिंडविती, तप्त भूमीवर लोळविती स्तंभ कवटाळीती, तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे का नाही पुण्य, ते म्हणती शिवनामोच्चारण गोवत्सवध हिने केला, मग यमे दिदले लोटून चंडाळयोनीत पावली जनन, गर्भात कुष्ठळ कुलक्षण विष्टामूत्र भरले सदा, श्वानाचे उच्चिष्टे बक्षिसान तव माय बाप गेले मरुण, मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे, तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण, यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचे होत असे, शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार, त्यांच्या संगे ही दुराचारी चांडाळीनही चालली, गोकर्ण क्षेत्रीची गेल चांडाळीनं पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी, म्हणे मज अन्न द्यावे ये वेळा बहुत पापिनी मी आहे, हागा फोडत हात पसरून तो प्रदक्षिणा करती भक्तजन, एक बिल्वपत्र नेऊन तिच्या हाती घातले, ते त्रिदळ चाच पोडून पाहत, मुखी घालव्याची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावित, ते पडत शिवलिंगावरी, शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन, शिवभक्ता संवेश जागरण घडले संपूर्ण चांडाळीस, शिवनामे गर्जिती जन हेही करती तैसेची स्मरण, तीही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी, ऐसा तिचा वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त, मग ती दिव्य देह पाहून बैसत शिवविमानी तेथवा, आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण, मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली, गौतम म्हणे एक राया सादर तू गोकर्ण प्रती जाई सत्वर, शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळ करुणे आर्ची खा, ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यगा लगुनी, कालमश पदतेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला, शिवरात्रीस दिव्य लिंग मित्रसह राये पूजले सांग, अंतरी सप्रेमानु राग उमारंग संतोषला, ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊन राव झाला निर्दोष, तो कैलासाहून आदिपुरुष पाठवित दिव्य विमान, विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दीप्यमान, अनंत विजयांचा रस पिळून मूर्ती ओतल्या वाटेत, अनंत वाद्ये गर्जिती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला, दिव्य सुमनाच्या माळी वर्षिती वरुण वृंदारंग, मित्रसह दिव्य देह पाहून झाला दशभुज पंचानन, इंद्रचंद्रादीपांचे ओलांडून नेला मिरवित शिवपदा, स्वरूपता मुक्त पावन शिवरूपी मिळाला आनंदघन, धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर, गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन, धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला, मानसरोवर वेष्टित मराळ जैसा विराजित की निधान, भोवती समस्त साधक जैसा बैसती, तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यलंकार, देऊनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुण्या, श्रीमद मातंड विलासा ब्रह्मानंद आदिपुरुषा, श्रीधर वरदा कैलास विलासा कथास रस वदवी पुढे, शिवलीला मृदग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत्सजनखंड तृतीय अध्याय गोडहा, श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.